आणि स्वामी महाराष्ट्रामध्ये आले. महाराष्ट्रातलं सोलापूर जिल्ह्यातलं मंगळवेढा, सुंदर असणारं गाव, आणि त्या गावामध्ये स्वामी भ्रमंती करू लागले. आणि माझ्या स्वामीच्या नावानं सगळीकडे असणारा जय जयकार होऊ लागला. स्वामी तुझ्या नावानं फुलातून परिमळ दरवळतो. स्वामी तुझ्या नावानं फुलातून परिमळ दरवळतो. लाख पाखरांचा थवा पहाटेच झाडावर किलबिलतो. कोणती शक्ती, कोणती श्रद्धा, कोणती शक्ती, कोणती श्रद्धा. तुझा हात स्वामी संसार जगाचा सावरतो. स्वामी तुझ्या नावानं फुलातून परिमळ दरवळतो. वरती या. आत्माराम स्वामी गुरु परब्रह्म हेची नारायण. टाळी वाजवा. बारीक. स्वामींची महाराष्ट्रभर भ्रमंती चालू झाली. मंगळवेढ्याला आले. मंगळवेढा ही माझी चोखोबारायांची भूमी. हाडाने विठ्ठल विठ्ठल म्हणणारे चोखोबाराया. आजही तुम्ही पंढरपूरला गेल्यानंतर तिथं तुम्हाला 2 भक्तीच्या पायऱ्या दिसतील. पहिली भक्तीची पायरी माझ्या चोखोबारायांची हो. का? माझ्या असणाऱ्या समर्थांचं मन. कारण स्वामी समर्थ हेच पांडुरंग आहे, लक्षात राहू द्या. चोखोबारायांनी जशी भक्ती केली तशी अनेकांनी असणार. रानावनातून माझे स्वामी पळायचे. कोणी म्हणायचं वेडा बाबा आहे, कोणाच्याही ताटातलं खायचे. शूद्र जातीचा असणारा यती अति धर्म जातीभेद माझ्या स्वामींनी केला नाही. हा जातीभेद तुम्ही आम्ही करतो. सर्वांना माऊलीसारखी आईसारखी प्रेम करणारी माझी जगाची सावली आहे. आणि स्वामींचं नाव अंतकरणात घेतल्यानंतर भक्तीचा असणारा सुगंध दरवळत असतो.